विद्यार्थी मित्र नमस्कार. आपण ह्या भागामध्ये कार्ल मार्क्स यांचा वर्गसंघर्ष आणि सर्वहारांची सर्वाधिकारशाही ह्या 3 संकल्पना अभ्यासणार आहोत. ह्यासाठी मी एकूण 6 टप्प्यामध्ये हा विषय समजून सांगणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण वर्ग म्हणजे काय ह्याचा अभ्यास करणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्गाची वैशिष्ट्ये काय हे अभ्यासणार आहोत. तिसऱ्या टप्प्यात वर्ग कसे तयार होतात ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत. चौथ्या टप्प्यामध्ये वर्गाचे 2 हितसंबंध कोणते असतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. 5व्या टप्प्यामध्ये भांडवलशाहीमधील वर्ग कशा पद्धतीनं 2 गटामध्ये टोकाची भूमिका घेऊन संघर्षाला तयार होतात त्याचे मी 5 मुद्दे पाहणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये 6व्या टप्प्यामध्ये आपण सर्वहारांची सर्वाधिकारशाही ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचा आपण विचार करणार आहोत. आता वर्ग व वर्गसंघर्ष आपण कसा अभ्यासायचा किंवा त्याची आपल्याला पुसटशी कल्पना यावी म्हणून आपण ही एक स्लाईड दिलेली आहे. त्याच्यामध्ये चित्र आहे. चित्राच्या डाव्या बाजूला कामगार वर्ग संघटित झालेला आहे. तो रस्त्यावर उतरलेला आहे. तो संघर्ष करतोय. कुणाविरुद्ध करतोय तर ह्या चित्राच्या उजव्या बाजूला भांडवलदार आहेत आणि खालच्या बाजूला 2 भांडवलदार. एक काल्पनिक चित्र आहे. हे एक मी प्रतीक वापरलेलं आहे. एखादा कपडा ओला कपडा जसा पिळावा तशा पद्धतीनं हे भांडवलदार कामगार वर्गांचं शोषण करतायत आणि त्याच्यातून हॅव आणि हॅव नॉट, भांडवलदार आणि कामगार किंवा त्याला इंग्रजीमध्ये प्रोलेटरिएट आणि बुर्जुआझी ह्या 2 वर्गामध्ये संघर्ष असतात म्हणून ते मी मुठीचं प्रतीक दिलेलं आहे. अशा पद्धतीनं वर एक माणूस आहे. तो हातामध्ये स्ट्राईकचा झेंडा घेऊन ह्या संघर्षामध्ये उतरलेला आहे. थोडंसं दुसरी एक स्लाईड आहे. त्याच्यामध्ये कार्ल मार्क्सने सांगितलेला वर्ग आणि वर्गसंघर्षाचा जो इतिहास आहे तो चित्ररूपामध्ये आपण त्याची कल्पना करू शकता. फक्त विषय समजण्यासाठी हे चित्र आपण इथं दिलेले आहेत. कार्ल मार्क्सने रेखाटलेली ही चित्र नव्हेत हे मात्र आपण इथं लक्षात घेऊया. आता आपण प्रत्यक्ष पहिल्या भागाला सुरुवात करू. वर्ग म्हणजे काय? कार्ल मार्क्स असं म्हणतात, आजपर्यंतचा मानवी समाजाचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असं कार्ल मार्क्स आणि त्यांचे मित्र एंगल्स यांचं मत आहे. ह्याचा आपण अभ्यास कार्ल मार्क्स यांच्या ऐतिहासिक भौतिकवादामध्ये केलेला आहे. आता वर्ग म्हणजे काय असतो तर त्याला कार्ल मार्क्स आपल्या भाषेमध्ये मांडतात, आपल्या आर्थिक भूमिकांची जाणीव असलेला आपल्या प्रतिद्वंदीच्या म्हणजे आपला जो विरोधक आहे आपल्या प्रतिद्वंदीच्या संदर्भात स्वतःला समजून घेणारा, एका विशिष्ट टप्प्यावर समाजाचा भौतिक विकास पुढे नेण्याची आणि रोखून धरण्याची ज्याची क्षमता आहे आणि ह्या क्षमतेतून अशी ऐतिहासिक कृती करणारा जो गट असतो ह्या गटाला कार्ल मार्क्स वर्ग ही संज्ञा वापरतो. म्हणजे समाजामध्ये जे अनेक छोटे मोठे गट असतात त्या सर्व वर्गांचा समावेश कार्ल मार्क्स आपल्या वर्गसंकल्पनेमध्ये करत नाही, तर तो आपल्या आर्थिक भूमिकांची जाणीव असलेल्या आपल्या विरोधी वर्गाच्या संदर्भामधली आपली काय भूमिका आहे हे समजून घेणारा, एका टप्प्यावर भौतिक विकास पुढे नेण्याची व रोखून धरण्याची ऐतिहासिक कृती करणारा जो गट असतो तोच गट कार्ल मार्क्स यांना वर्ग या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. मग ह्या वर्गाची काही वैशिष्ट्ये आहेत. कार्ल मार्क्स असं म्हणतात,
समाजात असंख्य आर्थिक गट असतात, पण त्यांच्या परस्पर संबंधातून इतिहास घडत नाही. म्हणजे अनेक जे गट असतात, आर्थिक गट असतात, ते काही इतिहास घडवत नाहीत. म्हणून कार्ल मार्क्स असं म्हणतात, सामुदायिकतेची भावना असलेला, राष्ट्रीय अनुबंध असलेला, राजकीयदृष्ट्या संघटित असलेला, इतिहास घडवण्याची ताकद असलेला. कोणते कोणते मुद्दे? सामुदायिकतेची भावना असली पाहिजे, राष्ट्रीय अनुबंध हे वैशिष्ट्य असलं पाहिजे. अनुबंध याचा अर्थ कामगार आणि राष्ट्र, कामगार आणि देश ह्यांच्यामध्ये आपलेपणाची, एकात्मतेची भावना असली पाहिजे. तो त्या समाजाशी, देशाशी एकनिष्ठ असला पाहिजे. ह्याला आपण अनुबंध असं म्हणतो. आणि तो सगळ्यात महत्त्वाचं राजकीय दृष्टिकोनातून एक विशिष्ट भूमिका घेऊन संघटित झालेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये इतिहास घडवण्याची ताकद असली पाहिजे. असा सामुदायिक भावना असलेला, राष्ट्रीय अनुबंध असलेला, राजकीयदृष्ट्या संघटित असलेला आणि इतिहास घडवण्याची ताकद असलेला जो आर्थिक गट असतो, त्या आर्थिक गटाला कार्ल मार्क्स वर्ग असं म्हणतात. आता मग हे वर्ग कसे तयार होतात? हे कुठल्या बाजारामध्ये विकत मिळत नाहीत, ते आपोआप कुठून तयार होत नाहीत. तर कार्ल मार्क्स असं म्हणतात, समाजातील उत्पादन साधनांच्या विकासातून, वर्ग जाणीवेतून, समाजातील उत्पादन साधनाच्या विकासातून, वर्ग जाणीवेतून, क्रांती करण्याच्या किंवा रोखण्याच्या मानवी प्रवृत्तीतून वर्ग तयार होतात. म्हणजे एकतर उत्पादन साधनाच्या विकासातून वर्ग तयार होतात, वर्ग जाणीवेतून वर्ग तयार होतात, क्रांती करण्याच्या किंवा रोखण्याच्या मानवी प्रवृत्तीतून वर्ग तयार होतात. आणि हा जो वर्ग आहे, त्या वर्गाचे दोन स्वरूपाचे हितसंबंध असतात. एक हितसंबंध असतो वैयक्तिक स्वरूपाचा, की त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ वैयक्तिक लाभ असतो. आणि दुसरा जो वर्गाचा हितसंबंध असतो, तो म्हणजे वर्गीय हितसंबंध असतो. त्याच्यामध्ये व्यक्तीचा लाभ नसतो, तर एका वर्गाचा म्हणजे भांडवलदाराचा किंवा कामगार वर्गाचा किंवा सर्वहारा वर्गाचा वर्गीय हितसंबंध असतो. आणि ह्या संदर्भामध्ये कार्ल मार्क्स असं म्हणतात, वैयक्तिक हितसंबंध जे असतात, ते वैयक्तिक हितसंबंध हे वर्गीय हितसंबंधांपेक्षा वेगळे असू शकतात. म्हणजेच मी आधी सांगितलं की वैयक्तिक हितसंबंधामध्ये व्यक्तीचा लाभ असतो, आर्थिक लाभ असतो, आणि वर्गीय हितसंबंधामध्ये त्या वर्गाचा लाभ असतो. उदाहरणार्थ, सर्व कामगार संघटना सामुदायिकपणे, संघटितपणे पगारवाढीसाठी बोनस मिळावा म्हणून एकत्र येतात आणि त्याच्यातून त्यांचा पगार वाढतो, बोनस मिळतो. पण अंतिमतः ह्याचा लाभ त्या वर्गाला होण्याच्या पेक्षा व्यक्तिगत पातळीवर त्या कामगाराला होतो. आणि म्हणून वैयक्तिक लाभामध्ये वैयक्तिक हितसंबंधांमध्ये वैयक्तिक लाभ असतो, पण वर्गीय हितसंबंधामध्ये काय असतं, तर वैयक्तिक लाभ नसतो, तर तो वर्गाचा हितसंबंध असतो. म्हणजे काय, अ आणि ब भांडवलदार आहेत, ते दोघांमध्ये स्पर्धा करतात. माझं उत्पादन जास्त व्हावं, मला जास्त फायदा व्हावा, मला जास्त अधिकचं अतिरिक्त मूल्य मिळावं, म्हणून ते दोन भांडवलदार एकमेकाशी आर्थिक स्पर्धा करतात. हा त्या भांडवलदारांचा झाला वैयक्तिक हितसंबंध. तर ज्यावेळेस ते दोन भांडवलदार एकत्र येतात आणि किंवा समाजामधले सगळे भांडवलदार एकत्र येतात आणि ते असं म्हणतात की आपलं अंतिम साध्य उद्दिष्ट हे श्रमजीवी वर्गाचं शोषण करणं आहे. म्हणजे श्रमजीवी वर्गाचं शोषण करणं, सर्वहारा वर्गाचं शोषण करणं,
हे जे हा जो हितसंबंध आहे तो भांडवलदारांचा वैयक्तिक हितसंबंध नाही आहे, तो वर्गीय हितसंबंध आहे. ह्या उलट बोनस हा कामगारांचा वैयक्तिक हितसंबंध आहे. तर भांडवलदारांच्या शोषणातून मुक्त होणं हा सर्वहारा वर्गाचा कामगार वर्गाचा वर्गीय हितसंबंध आहे. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर जर तुमचा फायदा असेल तर तो वैयक्तिक हितसंबंध असतो, आणि समूहातला किंवा वर्गाचा जर तिथं फायदा होणार असेल, हित जोपासलं जाणार असेल, तर ते वर्गीय हितसंबंध असतो, असं कार्ल मार्क्स वर्गाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला समजून सांगतात. मग ही जी भांडवलशाही असते ना, त्या भांडवलशाहीमध्ये वर्ग अत्यंत प्रखरतेने किंवा वर्गसंघर्ष, माफ करा, भांडवलशाहीमध्ये वर्गसंघर्ष प्रखरतेने अधिक तीव्र झालेला असतो. म्हणजे प्राचीन काळ सरंजामशाही व्यवस्था आणि आधुनिक काळामधली भांडवलशाही ह्या टप्प्यामध्ये मात्र पूर्वीच्या टप्प्यापेक्षा अधिक स्पष्ट व तीव्र असा वर्गसंघर्ष आपल्याला दिसून येतो. असं का होतं? तर 5 मुद्दे त्याचे कार्ल मार्क्स यांनी सांगितलेले आहेत. कार्ल मार्क्स असं म्हणतात, भांडवलशाही समाजव्यवस्थेत भांडवलदार व कामगार यांचे वर्गीय हितसंबंध आंतरविरोधी असले तरी वर्ग आपोआप अस्तित्वात येत नाहीत. मागचाच मुद्दा पुढे रिपीट होतोय तो. भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये भांडवलदार व कामगार यांचे वर्गीय हितसंबंध परस्पर विरोधी किंवा आंतरविरोधी असले तरी वर्ग आपोआप तयार होत नाहीत किंवा अस्तित्वात येत नाहीत. तर त्यासाठी वर्गीय हितसंबंधांची नंबर 1, त्यासाठी कामगार वर्गामध्ये नंबर 1 वर्गीय हितसंबंधांमधील आंतरविरोधांची 2 आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वर्गशत्रुत्वाची भावना ज्यावेळेस चेतवली जाते किंवा जागवली जाते, त्यातून वर्ग आणि वर्गसंघर्ष भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये उदयास येतात. सोप्या भाषेमध्ये कार्ल मार्क्स असं म्हणतात, वर्गीय हितसंबंध, त्या हितसंबंधांमधील आंतरविरोधाची भूमिका किंवा आंतरविरोध आणि त्या आंतरविरोधातून निर्माण होणारी शत्रुत्वाची किंवा वर्गशत्रुत्वाची भावना ज्यावेळेस चेतवली जाते किंवा जागवली जाते, त्यावेळेस भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये, समाजव्यवस्थेमध्ये वर्ग आणि वर्गसंघर्ष अधिक तीव्र होतो. दुसरा मुद्दा कार्ल मार्क्स असं सांगतात, भांडवलशाही समाजात भांडवलदार व सर्वहारा ह्या 2च वर्गात समाजाची विभागणी झालेली असून ह्या 2 टोकांमधील समाजातील जे पूर्वीचे विविध गट होते, आर्थिक गट होते, ते सारे गट आज सर्वहारा वर्गात एकत्रित होत आहेत. म्हणजे भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये भांडवलदार आणि सर्वहारा हे 2 गट असतात, हे 2 वर्ग असतात. पण सर्वहारांच्याच सारखे जे छोटे मोठे दुसरे सर्वहारा वर्ग असतात, ते आपोआप ह्या सर्वहारा वर्गामध्ये एकत्र येतात, त्या झेंड्याखाली एकत्र येतात, त्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो आणि ते सगळे एकत्र येऊन अखिल स्वरूपामध्ये त्या समाजामध्ये सर्वहारा वर्गांचा एक वर्ग तयार होतो आणि दुसऱ्या बाजूला भांडवलदार हा एक वर्ग भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये पहिल्यापासूनच अस्तित्वात असतो. म्हणजे समाजामधले सर्वहारांचे जे छोटे मोठे गट असतात ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये एकत्र येतात, हे कार्ल मार्क्स यांना सांगायचं होतं. आणि तिसरा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कार्ल मार्क्स असं म्हणतात, भांडवलशाही समाजव्यवस्थेतील पायाभूत संघर्ष हा केवळ आणि केवळ भांडवलदार विरुद्ध सर्वहारा वर्ग असाच असतो. सर्वहारा वर्गाला आपण कामगार वर्ग ही सुद्धा संज्ञा वापरतो किंवा नाहिरेचा वर्ग ही सुद्धा आपण संज्ञा वापरतो किंवा शब्द वापरतो. भांडवलशाही समाजव्यवस्थेत भांडवलदार विरुद्ध सर्वहारा वर्ग ह्या 2 वर्गामध्ये पायाभूत संघर्ष असतात, ह्याची कल्पना कार्ल मार्क्स यांना होती.
पण ह्या दोन वर्गाव्यतिरिक्त अजून काही समाजामध्ये संघर्ष होते का, ह्याच्याकडं कार्ल मार्क्स यांचं दुर्लक्ष झालेलं नव्हतं. तर कार्ल मार्क्स असं म्हणतात की भांडवली समाजव्यवस्थेमध्ये क्रांतिकारक बदल करण्याची ताकद ही केवळ आणि केवळ फक्त भांडवलदार विरुद्ध सर्वहारा वर्गातील पायाभूत संघर्षात असते. मुद्दा बघा, थोडासा अवघड आहे पण सोपा करून सांगतो. भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये भांडवलदार विरुद्ध सर्वहारा वर्गातील संघर्ष हा मूलभूत असतो, पायाभूत असतो, बाकीचे संघर्ष दुय्यम असतात. आणि म्हणून कार्ल मार्क्सनी भांडवली समाजव्यवस्थेमधले इतर संघर्ष दुर्लक्षित केले नाहीत. तर त्यांना असं म्हणायचं होतं की भांडवली समाजव्यवस्थेमध्ये भांडवलदार विरुद्ध सर्वहारांचा वर्ग ह्यांच्यातला संघर्ष हा मूलभूत आहे आणि हाच संघर्ष समाजातील राजकारणाचे स्वरूप बदलू शकतो. समाजातील राजकारणाचे स्वरूप बदलू शकतो. आणि हे जर राजकारणाचं स्वरूप बदलायचं असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त भांडवलदार विरुद्ध सर्वहारा वर्गातील पायाभूत संघर्षावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं कार्ल मार्क्स यांचं ठाम मत होतं. आता आपण थोडंसं पुढं जाऊ. चौथा मुद्दा असा आहे, कार्ल मार्क्स असं म्हणतात की कामगार वर्गावर भांडवलशाही समाजातील वर्ग संघर्षाची निर्णायक भूमिका इतिहासानेच कामगार वर्गावर टाकलेली आहे. म्हणजे कामगार वर्गाची भूमिका वर्ग संघर्षाची भांडवलदाराविरुद्ध ही इतिहासानेच त्यांच्यावर टाकलेली आहे. म्हणजे वर्गसंघर्ष करण्याची जबाबदारी इतिहासाने कामगार वर्गावर, सर्वहारा वर्गावर टाकलेली आहे. आणि हा जो वर्गसंघर्ष आहे भांडवलदार विरुद्ध सर्वहारांचा, तो लढा केवळ राजकीय व आर्थिक स्वरूपाचा नाही किंवा तो केवळ राजकीय व आर्थिक सत्ता हस्तगत करण्याचा नाही आहे, तर तो भांडवलशाहीच्या जोखडातून संपूर्ण समाजाची सुटका करण्यासाठीचा हा लढा आहे, असं कार्ल मार्क्स म्हणतात. आणि कार्ल मार्क्स यांना पूर्ण आशावाद होता. ते असं म्हणतात, शेवटच्या टप्प्यामध्ये ह्या वर्गसंघर्षाच्या अखेरीस सर्वहारांचा विजय व सर्वहारांची सर्वाधिकारीशाही म्हणजे डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटरिएट ही निर्माण होणार आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये कार्ल मार्क्स असं म्हणतात, भांडवली समाजव्यवस्थेमध्ये वर्गसंघर्ष होतो, त्या वर्गसंघर्षामध्ये सर्वहारा वर्गाचा विजय होतो, कामगार वर्गाचा विजय होतो, भांडवलदार वर्गाचा पराभव होतो. आणि ज्यावेळेस भांडवली अर्थव्यवस्थेमधल्या भांडवलदाराचा वर्ग संघर्षातून पराभव होतो आणि कामगार वर्गाची हुकुमशाही निर्माण होते, त्याला शब्द वापरलेला आहे सर्वहारांची सर्वाधिकारशाही निर्माण होते. आणि त्याला कार्ल मार्क्स इंग्रजीमध्ये डिक्टेटरशिप ऑफ प्रोलेटरिएट असं म्हणतात. आणि ती सर्वहारांची सर्वाधिकारशाही संकल्पना काय आहे ह्याचा आता आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये, ह्या भागातल्या शेवटच्या टप्प्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग कार्ल मार्क्स सर्वहारांची सर्वाधिकारशाही संकल्पना समजून सांगताना असं म्हणतात, क्रांती ते समाजवादी समाजरचना प्रस्थापित होण्यामधील जो कालखंड असतो त्यास कार्ल मार्क्स संक्रमणाचा कालखंड असे म्हणतात. आता हे थोडंसं अवघड आहे, मी सोपं करून सांगतो की भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये संघर्ष झाला भांडवलदारामध्ये आणि कामगारामध्ये, समजलं. त्याच्यामध्ये सर्वहारा वर्गाचा किंवा कामगार वर्गाचा विजय झाला, समजलं. हां, मग आता ज्यावेळेस सर्वहारा वर्गाचा विजय झाला तिथपासून कार्ल मार्क्स यांना आपण पहिल्या दोन भागामध्ये जे पाहिले, कार्ल मार्क्स यांना शेवटच्या टप्प्यामध्ये समाजामध्ये समाजवादी समाजरचना निर्माण करायची होती. मुद्दा समजतोय? प्राचीन काळ,
ते समाजवादी समाजरचना 5 टप्प्यामध्ये आपण अभ्यास केला होता. 4 टप्पे पाश्चिमात्य देशासाठी होते. मग 5व्या टप्प्यापर्यंत जर जायचं असेल, म्हणजे आता हा कोणता टप्पा आहे? भांडवली अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलदारांचा विजय झाला, माफ करा, कामगार वर्गाचा विजय झाला, सर्वहारा वर्गाचा विजय झाला. इथून क्रांतीचा टप्पा चालू झाला आणि ह्या क्रांतीच्या टप्प्यापासून ते शेवटच्या 5व्या टप्प्यापर्यंत समाजवादी समाजरचनेच्या टप्प्यापर्यंत जाण्याचा मधला जो काळ आहे त्याला तो संक्रमण काळ असं म्हणतो. कार्ल त्याला संक्रमण काळ असं म्हणतात. आणि ह्या संक्रमण काळामध्ये फक्त आणि फक्त सर्वहारा वर्गाची एकाधिकारशाही असेल, कारण क्रांतीनंतर प्रतिक्रांतीचा धोका असतो. आता सर्वहाराने कुणाचा पराभव केला? भांडवलदारांचा. मग ते भांडवलदार 100% नष्ट झालेत का? भांडवलशाही 100% नष्ट झाली का? नाही. ते अजून लपून छपून पुन्हा एकदा कामगार वर्गाच्या विरुद्ध, सर्वहारा वर्गाच्या विरुद्ध प्रतिक्रांती करू शकतात. आणि हा प्रतिक्रांतीचा धोका टाळण्यासाठी कार्ल मार्क्स क्रांती ते समाजवादी समाजरचना प्रस्थापित करण्याच्या संक्रमण काळामध्ये सर्वहारांची सर्वाधिकारशाही स्वीकारतात. म्हणजे सगळी सूत्र, अर्थकारणाची, राजकारणाची, समाजकारणाची सगळी सूत्र ही कुणाच्या हातामध्ये असणार आहेत? राज्यसंस्थेच्या हातामध्ये असणार नाहीत. भांडवलदारांचा तर पराभव झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांच्या हातामधलं सत्तेचे साधन राज्यसंस्था सुद्धा नष्ट करण्याचा अंतिम टप्पा कार्ल मार्क्स यांचा आहे. मग कार्ल मार्क्स असं म्हणतात, ह्या संक्रमण अवस्थेमध्ये सर्वहारांचा वर्ग म्हणजेच कामगार वर्ग आणि क्रांतीमध्ये अग्रभागी असलेला साम्यवादी पक्षाच्या माध्यमातून संक्रमण काळामध्ये सर्वहारांचा वर्ग, कामगारांचा वर्ग समाजामधली जी खाजगी उत्पादनाची साधनं आहेत, जी खाजगी मालकीची साधनं आहेत, मग ती जमीन असेल, कारखाने असतील, ही सगळी उत्पादनाची साधनं हा सर्वहारा वर्ग किंवा कामगार वर्ग साम्यवादी पक्षाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात घेईल. आला मुद्दा लक्षामध्ये? आणि नंतर संपूर्ण संपत्तीची मालकी, संपूर्ण संपत्तीचा कब्जा, उत्पादनाच्या साधनाचा कब्जा सर्वहारांच्या वर्गांच्या माध्यमातून साम्यवादी पक्षांच्या ताब्यामध्ये आला की मग शेवटच्या टप्प्यामध्ये हा साम्यवादी पक्ष आणि हा सर्वहारांचा वर्ग ती सगळी संपत्ती, उत्पादनाची साधनं समाजाच्या मालकीची करून टाकेल. म्हणजे चौथा टप्पा. तिथं काय होईल? सर्वहारांची सर्वाधिकारशाही नष्ट करून समाजवादी समाजरचनेची स्थापना करण्यासाठी भांडवलशाहीची पाळेमुळे नष्ट करून भांडवलदारांकडून त्यांची मालमत्ता काढून घेऊन संपत्तीचं राष्ट्रीयकरण करण्यात येईल. क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यात समाजातील प्रत्येक व्यक्तीला मुक्त विकास करता येईल. समाजवादी समाजरचनेचा उदय होईल आणि आपोआपच अशा वेळेस सगळी संपत्ती जर समाजाच्या मालकीची झाली असेल तर सर्वहारा वर्ग स्वतःहून आपली सत्ता, आपलं सर्वश्रेष्ठत्व नष्ट करेल आणि इथं समाजामधली कार्ल मार्क्स यांना अभिप्रेत असलेली 5वी समाजवादी समाजरचना अस्तित्वात येईल. पण मित्रांनो, आपण मागच्या एका भागामध्ये पाहिलं होतं की ही 5व्या टप्प्यातली समाजवादी समाजरचना 1917 पासून ते 1990 पर्यंत सोव्हिएत रशियामध्ये अस्तित्वात आली नाही, किंवा आज चीनमध्ये सुद्धा ही समाजवादी समाजरचना अस्तित्वात आली नाही. मग सारांशाने कार्ल मार्क्स यांची सर्वहारांची सर्वाधिकारशाही संकल्पना काय आहे? तर त्याच्यामध्ये 3 मुद्दे आहेत. कार्ल मार्क्स यांच्या सर्वहारांची सर्वाधिकारशाही संकल्पना, ह्या संकल्पनेमध्ये नव्या शोषणविरहित
नव्या शोषणविरहित व वर्गविहीन समाजाची स्थापना करणं आणि ही वर्गविहीन आणि शोषणविरहित समाजाची स्थापना करण्यासाठी साध्य म्हणून कशाचा वापर करायचा आहे, कुणाचा वापर करायचा आहे? साधन म्हणून सर्वहारांच्या सर्वाधिकारशाहीचा साधन म्हणून वापर करायचा आहे. सोप्या भाषेमध्ये शोषणविरहित व वर्गविहीन समाजाची स्थापना करणे हे साध्य आहे आणि त्यासाठी सर्वहारांची सर्वाधिकारशाही हे साधन आहे नंबर 1. नंबर 2, समाजवादी समाजाचे पायाभूत सूत्र काय आहे? प्रत्येकाकडून त्यांच्या क्षमतेनुसार व प्रत्येकास त्यांच्या गरजेनुसार, म्हणजे प्रत्येकाकडून त्यांच्या क्षमतेनुसार काम करून घेतलं जाईल आणि प्रत्येकाला त्यांच्या गरजेनुसार उत्पन्नाचं साधन त्यांना पुरवलं जाईल. हे साधं तत्व कार्ल मार्क्स यांना अभिप्रेत होतं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये समाजवादी समाज अस्तित्वात येईपर्यंत सर्वहारांची सर्वाधिकारशाही अस्तित्वात राहील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कार्ल मार्क्स यांना समाजवादी समाज रचना निर्माण झाली की आपोआपच कामगार वर्गाची हुकुमशाही आणि साम्यवादी पक्षाची राजवट आपोआप संपुष्टात येईल, अशी एक मांडणी कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या वर्ग किंवा वर्गसंघर्ष किंवा सर्वहारांची सर्वाधिकारशाही या संकल्पने मांडलेली होती. आता ह्याच्यात टीका तर होणारच, वाद प्रतिवाद संवाद. मग ती टीका काय झाली, मी फक्त ती वाचून दाखवणार आहे, आपण ती पुस्तकं वाचायची. पहिली टीका अशी झाली की कार्ल मार्क्स यांनी केवळ आणि केवळ आर्थिक घटकालाच अनावश्यक महत्त्व दिलं. दुसरी टीका त्यांच्यावर अशी झाली की मध्यम वर्गाची त्यांनी उपेक्षा केली. तिसरी टीका अशी झाली की आंतरराष्ट्रीय कामगारांची एकता अशक्य आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळे कामगार एकत्र येणार नाहीत. पुढची टीका अशी झाली, समाजात केवळ 2च वर्ग नसतात, इतर वर्ग असतात, त्यांचा विचार कार्ल मार्क्सच्या ह्या वर्गसंघर्षाच्या वर्गामधल्या किंवा सर्वहारांच्या सर्वाधिकारशाही संकल्पनेमध्ये नाही. आणि शेवटचा, राज्यासंबंधीचे विचार कार्ल मार्क्स यांचे अयोग्य वाटतात. अशा पद्धतीनं कार्ल मार्क्स यांचा वर्गसंघर्ष आणि सर्वहारांची सर्वाधिकारशाही आणि शेवटच्या टप्प्यामधील कार्ल मार्क्स यांचा 5व्या टप्प्यातला समाजवादी समाजरचनेचा प्रवास आपण इथं पाहिलेला आहे. इथंच थांबू. धन्यवाद.